अहिल्यानगर शहरातील वाढता कचरा, मोकाट कुत्र्यांचा वाढता उपद्रव आणि शहरातील अतिक्रमणाच्या प्रश्नावर आमदार संग्राम जगताप यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शहरातील नागरिकांना या समस्येमुळे मोठा त्रास सहन करावा लागत असून महानगरपालिका प्रशासनानं तातडीनं प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे. शहरातील अनेक भागांमध्ये नियमित कचरा उचलला जात नसल्यानं अस्वच्छतेचं चित्र निर्माण झालंय. तसंच मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना विशेषतः त्रास सहन करावा लागतोय. याशिवाय शहरातील प्रमुख रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणावरील अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडीसह नागरिकांच्या दैनंदिन हालचालीमध्ये अडथळे निर्माण होत असल्याचंही आमदार जगताप यांनी नमूद केलं. या सर्व प्रश्नावर महानगरपालिका प्रशासनानं तातडीनं ठोस कारवाई करून शहरातील स्वच्छता व्यवस्था सुधारावी, मोकाट कुत्र्यांवर नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात आणि अतिक्रमण हटवण्यासाठी विशेष मोहीम राबवावी अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान शहरातील मूलभूत नागरी सुविधांबाबत प्रशासनानं अधिक जबाबदारीनं काम करण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडूनही व्यक्त होत आहे. प्रशासन या मागणीवर कोणती भूमिका घेते याकडे आता शहरवासियांचे लक्ष लागले. प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर. आपण जर पाहिलं तर कालचे काहीतरी मला रात्री उशिरा समजलं की कुत्र्यांचं बऱ्यापैकी उपद्रव हा वेगवेगळ्या शहरांमध्ये छोट्या मोठ्या गाव पातळीवर देखील आपल्याला पाहायला मिळतो. त्याचं कारण वेगळं आहे की कुठेतरी ॲनिमल वेस्ट म्हणजे जे काय आपल्याला ॲनिमल वेस्ट पाहायला मिळतं त्याच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे. मग ते रस्त्यावर टाकलं जातं, कुठेतरी रस्त्याच्या बाजूला टाकलं जातं, रात्री अपरात्री टाकलं जातं किंवा छोट्या मोठ्या जसं अधिकृत एकही कचरा कुंडी नाही. तसं आम्ही वारंवार मागणी करतो की जे कचरा टाकत असतील, मग तो कुठलाही व्यावसायिक असो, एखादा ग्रस्त असो, त्याच्यावरती दंडात्मक कारवाई झाली पाहिजे, त्याच्यावरती कायदेशीर गुन्हा देखील दाखल झाला पाहिजे. पण तसं फार मोठ्या प्रमाणात होत असताना पाहायला मिळत नाही. आणि म्हणून त्याच्यात कुत्र्यांच्या बाबतीमध्ये जवळपास अंदाजे 40पेक्षा अधिक लोकांना काल कुत्र्यांनी चावा घेतला असं काही बातमी काल ऐकायला मिळाली. आणि त्याच्या बाबतीमध्ये सकाळपासूनच वेगवेगळ्या पक्षांच्या माध्यमातून सकाळी आम्ही इथं आल्यानंतर महानगरपालिकेने पाहिलं की शेकडो लोक निवेदन द्यायला आले होते, त्याचा निषेध नोंदवायला आले होते. ह्या अधिकाऱ्यांची जबाबदारी असते प्रामुख्याने सगळ्या गोष्टी करण्यामध्ये. अधिकारी याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला अकार्यक्षमता त्यांची पाहायला मिळते किंवा त्यांच्यामध्ये तशी ऊर्जा वाटत नाही की आपण काम करावं. ज्या आपण महानगरपालिकेच्या तिथं काम करतो, नोकरी करतो, अशी त्यांच्यामध्ये वाटत नाही की आपण तिथं काही देणं लागतं. म्हणून त्यांना आम्ही या ठिकाणी आज महापौर, उपमहापौर यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली. आम्ही सगळे नगरसेवक त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. नगरसेवकांनी देखील सूचना मांडलेल्या आहेत आणि या नगरसेवकांच्या माध्यमातून कुठेतरी सातत्यानं ज्यावेळेला कुठल्याही भागातलं काम होत असेल तर त्या नगरसेवकाची सही घेतली पाहिजे. मग तो SI असेल, केअरटेकर असेल, पाणी पुरवठ्याचे वॉर्डमन लोक असतील, तर त्याचं रजिस्टर मेंटेन केलं पाहिजे. कारण जे नागरिक नगरसेवकांना संपर्क करतात किंवा कुठलाही वॉलमन असेल, केअरटेकर असेल, SI असतील, त्यांच्यापर्यंत ज्यावेळेस नागरिकांना मग कचऱ्याची अडचण असेल, स्वच्छतेची अडचण असेल किंवा पाण्याची अडचण असेल हे सांगता येते. पण त्या सगळ्या सूचना महापौर, उपमहापौरांनी दिलेल्या आहेत. तशा प्रकारे आज सगळी बैठकमध्ये चर्चा झालेली आहे आणि हे सगळं काम होणं अपेक्षित आहे. तशा प्रकारे आता त्यांची बैठक अजून सुरू आहे महापौर, उपमहापौरची, आणि त्यांनी सांगितलं की आम्ही हे सगळं काम, आमची बैठक अजून संध्याकाळपर्यंत चालेल आणि त्याच्यामध्ये आम्ही उद्या सकाळी 6-6:30 पासून आम्ही ते नियोजन आम्ही करतो आहोत. प्रत्येक भागात माझी विनंती राहील की नगरसेवकांनी देखील आपापल्या भागात जेव्हा येणार असतील तर आपण सकाळी जनजागृती करून या स्वच्छतेच्या बाबतीत पुढाकार घ्यावा अशी देखील आम्ही विनंती करतोय.